आमच्या लग्नाला जस्ट 7 इयर्स झाले. आम्ही आफ्टर कोविड पासून म्हणजे स्टार्टिंगला आम्ही नॅचरली ट्राय करत होतो, पण आफ्टर कोविड पासून आम्ही राहत नव्हता म्हणून डॉक्टरकडे गेलो होतो जस्ट आफ्टर कोविड. पण जवळजवळ 2-3 वर्ष आम्ही एका डॉक्टरकडे जाऊन त्याकडे सक्सेस नाही मिळाला. मग नंतर मग आम्हाला हिच्या मम्मीने म्हणजे माझ्या सासूंनी अविरूपाला डॉक्टर सजेस्ट केले. त्यांच्याकडे आलो आम्ही आणि त्यांनी मग त्यांचा गाईड भरपूर मिळाला आम्हाला, गायडन्स मिळाला आम्हाला. पण आम्ही एक्सपेक्टेशन सोडले होते. ते बोलले नाही, डोंट वरी, राहणार तुम्हाला पण काय प्रॉब्लेम नाही, फक्त IVF करावं लागेल. तर ठीक आहे. मग आम्ही जस्ट IVF केलं तर त्यांच्याकडे आलो आणि फर्स्ट IVF मध्ये फर्स्ट अटेम्प्ट मध्येच आम्हाला राहिलं. आम्हाला बरोबर आम्ही होप सोडले होते पूर्ण, हे होणारच नाही. पण त्यांनी आमचे होप्स धरून बोलले तुम्ही हे होप सोडू नका, राहणार राहणार. फर्स्ट अटेम्प्ट मध्येच राहिलं आणि खूप खुश आहोत आता. खूप म्हणजे खूप खुश आहोत. हाय, माझ्या लग्नाला आत्ताच 7 वर्ष झाली आणि आताच माझं बेबी झालं, 3 महिने झाले. अराउंड लग्नाच्या सेकंड इयर पासून मी बेबीसाठी ट्राय करत होते. डॉक्टर्स केलं, देवाकडे विचारतात वगैरे, ते सगळं सगळं केलं. छोट्या मोठ्या सगळ्या ज्या काही ट्रीटमेंट्स असतात त्या केल्या, पण मला काही सक्सेस मिळाला नाही आणि एकदम नर्वस झालेली होती. डिप्रेशन मध्ये गेलेले की आता मी नाही करू शकणार, मी नाही आई बनू शकणार. पण नंतर आम्ही अविरूपा मॅमकडे आलो आणि अविरूपा मॅमने मला दिलासा दिला की नाही, असं नाहीये, तू पण आई होऊ शकतेस. त्यांनी सगळं माझे टेस्ट केले आणि त्यांनी स्टेप बाय स्टेप जशी ट्रीटमेंट दिली ती ट्रीटमेंट आम्ही फॉलो केली आणि आता आम्हाला 1-2 बेबी गर्ल्स झालेले आहेत. थँक्यू सो मच अविरूपा मॅम, थँक्यू सो मच. ऍक्च्युली त्यांनी आम्हाला जे दिलंय ना त्याच्यासमोर थँक्यू किंवा कोणतीही फीस काहीच व्हॅल्यू करत नाही. त्यापेक्षा खूप मोठी गोष्ट आम्हाला दिली.